62 वर्षीय दिव्यांग महिलेचा नार नदीच्या पुरात वाहून मृत्यू। तालुक्यातील अलंगून जवळील हातरुंडीपैकी तळपाडा येथील रहिवासी मयत सुमतीबाई चिमंदळवी वय वर्ष 65 या दिव्यांग महिलेचा नार नदीच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। याबाबत पोलीस पाटील मधुकर गावित यांच्याकडून समजलेली माहिती अशी की सुमतीबाई ही महिला दिनांक 21 ऑगस्ट रोजी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास दात्रीचा पाडा येथे लेकीकडे जाण्यासाठी निघाली होती। तळपाडा येथे नार नदीवर पूल नसल्यामुळे नार नदीच्या पात्रातून उतरत असताना पाय घसरून पाण्यात पडली। दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने नार पार या नद्यांना पूर आलेला आहे। या पुरात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे। संध्याकाळच्या सुमारास मुलगा चंद्रकांत हा आई नेमकी कुठे गेली म्हणून गावात इतरत्र शोधाशोध करत होता। कोणीतरी सांगितलं की ती दात्रीचा पाडा येथे मुलीकडे जायला निघाली। तेथे संपर्क केला असता सुमतीबाई आली नसल्याचं सांगितलं आणि आज 22 ऑगस्ट रोजी शोध घेतला असता तळपाडा येथून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरील कोल्हापुरी सिमेंट बंधाऱ्यातील लोखंडी प्लेटला मृतदेह अडकून असल्याचं आढळून आलं। याबाबत तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती कक्षाला तसेच पोलीस ठाण्यात कळवण्यात आलं। तहसीलदार रामजी राठोड यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास माहिती दिली। मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून रात्री उशिरा मृतदेह ताब्यात देण्यात आला। पुढील तपास पोलीस करत आहेत। त्यांच्या पश्चात 2 मुले 1 मुलगी पती असा परिवार आहे। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक।